धुळ्यात हर घर तिरंगाचा उत्साह, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली। धुळे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे घोषित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत धुळे शहरात देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आदर आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने चाळीसगाव रोड परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। चाळीसगाव रोड परिसरातील शाळेच्या प्रांगणातून या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली। हाजी सय्यद अली अब्बास बाबा आणि मुख्याध्यापिका रईसाल माथारी मेम यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या लक्षवेधी रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हातात डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते। चिमुकल्यांच्या मुखातील जय हिंद आणि हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। रॅली चाळीसगाव रोड, 100 फुटी रोड, सुमैया हॉल, युनिटी सर्कल तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गस्थ झाली। या रॅलीचे स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणा आणि हातातील तिरंग्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले। स्वातंत्र्य सैनिकांच्या अफाट त्यागातून मिळालेल्या तिरंग्याची शान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे, हा संदेश विद्यार्थ्यांमार्फत घराघरात पोहोचवण्यात आला। तसेच नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सर्वोच्च सन्मान राखावा आणि राष्ट्रध्वजाच्या पावित्र्यासाठी प्लास्टिकच्या झेंड्यांचा वापर टाळावा, असे आवाहन शिक्षकांच्या वतीने करण्यात आले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हर घर तिरंगा अभियानांतर्गत आयोजित ही जनजागृती रॅली संस्मरणीय ठरली। Today our Global English Medium School organized a Tiranga rally to celebrate national integration. Students from kindergarten and primary students marched from Chalisgaon Road, 100 feet road, by Sumaiya Hall and back to school. Residents are apologized the rally. The school management thanks for the teachers, staffs and the parents for their support.